सोयाबीनची चांगली वाढ होत होती, पण मध्येच सोयाबीन पिवळा पडायला सुरुवात झालीये का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सोयाबीन पिवळा पडण्यामागं एक महत्त्वाचं कारण असतं. ते म्हणजे पिवळा मोझॅइक रोग. पिकाच्या लागवडीनंतर साधारणतः 25 ते 30 दिवसांनी तो दिसून येतो. फुलोऱ्याच्या आधी जर पिवळा मोझॅइकचा प्रादुर्भाव जाणवला तर 90% उत्पादनात घट पाहायला मिळते. त्यामुळं वेळीच पिवळा मोझॅइकवर नियंत्रण मिळवणं अत्यंत गरजेचं आहे. कसं करायचं हे नियंत्रण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून. नमस्कार, मी स्वराली. ॲग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर येलो मोझॅइक म्हणजेच पिवळा मोझॅइक रोग, यामध्ये नक्की काय होतं? तर पिकाच्या पानांचा काही भाग हिरवट तर काही भाग पिवळट दिसू लागतो. शेंड्याकडची पानं पिवळी पडून आकारानं लहान व्हायला लागतात. असं हे हिरवी पिवळी पानं असलेलं झाड दुरून सुद्धा ओळखता येतं. यामुळं काय होतं तर पानातले हरितद्रव्य नाहीसे होतात आणि पिकाच्या अन्न निर्मितीच्या प्रक्रियेत अडथळे येतात. त्यामुळं पिकाची वाढ थांबते, ते पिवळं पडतं आणि शेंगांचा आकारही लहान राहून त्यामध्ये दाणे सुद्धा कमी भरतात. त्यामुळं उत्पादनात घट येते आणि आपण आधी पाहिलं तसं फुलोऱ्यापूर्वीच या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर सोयाबीनच्या उत्पादनावरही मोठा परिणाम होतो. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, मग हा रोग का होतो आणि त्याला रोखायचा कसा? तर हा अगदी महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर पिवळा मोझॅइक रोग हा येलो मोझॅइक व्हायरस या विषाणूमुळे होतो आणि या विषाणूचा प्रसार पांढऱ्या माशीमुळे होतो. म्हणजेच काय तर आपल्याला रोगाच्या नियंत्रणासाठी पांढऱ्या माशीचं नियंत्रण करणं अत्यंत गरजेचं आहे. मग हे नियंत्रण कसं करायचं ते समजून घेऊयात. पहिले तर हा रोग होऊ नये म्हणून आपल्याला सोयाबीनची पेरणी वेळेत करायची आहे. म्हणजेच जूनचा 3रा आठवडा ते जुलैचा 2रा आठवडा. पिकाला खत देताना ते संतुलित मात्रेमध्ये द्यायचे, कारण खतांमध्ये नत्राचं प्रमाण जर जास्त झालं तर रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढते. तसंच शेतामधल्या आणि बांधावरच्या तणांचा नाश करायचा आहे. यामुळे विषाणूच्या वाढीमध्ये अडथळा निर्माण होतो आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी मदत होते. याशिवाय पेरणीनंतर 20 ते 35 दिवसांनी सोयाबीनवर निंबोळी अर्काची 5% फवारणी सुद्धा करायची. पण तरी जर पिकाचा प्रादुर्भाव दिसलाच तर रोगग्रस्त झाडं उपटून टाकायची. पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी शेतामध्ये हेक्टरी 22 ते 23 पिवळे चिकट सापळे लावायचे. तुम्हाला माहिती आहे का की पिवळे चिकट सापळे हे घरी सुद्धा तयार करता येतात. घरच्या घरी सापळे कसे तयार करायचे जाणून घ्यायचं असेल तर आमचा आधीचा व्हिडिओ नक्की बघा. याशिवाय पिवळा मोझॅइकचा प्रादुर्भाव जास्त वाटत असेल तर रसशोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी आंतरप्रवाही कीटकनाशकांची फवारणी करायची. यामध्ये बीटासायलुथ्रिन 8.49% अधिक इमिडाक्लोप्रिड 19.81% हे संयुक्त कीटकनाशक 0.7 मिली प्रति लिटर पाणी किंवा थायमेथोक्झाम अधिक लॅम्डासायलोथ्रिन 0.25 मिली प्रति लिटर पाणी किंवा क्लोरअँट्रानिलिप्रोल 9.30% अधिक लॅम्डासायलोथ्रिन 4.60% हे संयुक्त कीटकनाशक 0.4 मिली प्रति लिटर पाणी यापैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी करायची. या सगळ्या उपायांनी सोयाबीन पिकातल्या येलो मोझॅइकचं नियंत्रण करणं शक्य होतं. ही माहिती प्रादेशिक संशोधन केंद्रातील अखिल भारतीय समन्वयित सोयाबीन प्रकल्पातील सहाय्यक प्राध्यापक राजीव घावडे यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी ॲग्रोवनला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.